कन्या पुत्र होती जे सात्विक तया वासुदेवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन इथोवाची कन्या पुत्र होती जे सात्विक तया वासुदेवा तुकामुळे मग गरो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पारणारी कन्या पुत्र होती जे सात्विक तया वासुदेवा आज आपलं परम भाग्य आहे या मंडल क्षेत्रामध्ये जे आदरणीय गुरुवर्य परमपूज्य परमस्नेही आणि या पुणे जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांना ज्ञात असणारे वैकुंठवासी सखाराम आबाजी गायकवाड आदर्श शिक्षक पुरस्कार त्याप्रमाणे माजी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा खऱ्या अर्थानं गुरुजींबद्दल बोलायचं झालं बिडकुले महाराज हे गुरुजी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये जे उत्कृष्ट असं जे समाजाला जे ज्ञान दिलं गुरुजींनी ती खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर असं त्यांचं काम आहे। त्यांना 2 मुले आहेत। 1 नंबरचा मुलगा आदरणीय सुनील सखाराम गायकवाड ते निवृत्त उप अभियंता जलसंपदा विभाग त्याचप्रमाणे सौ अरुणा सुनील गायकवाड सुनबाई डॉक्टर श्री निलेश सुनील गायकवाड नातू डॉक्टर सौ भाग्यश्री निलेश गायकवाड नाथसूल इंजिनियर नम्रता प्रियांक तिवारी नाथ त्याचप्रमाणे इंजिनियर श्री प्रियांक ज्ञानेंद्र तिवारी नाथ जावई आदरणीय इंजिनियर आणि प्राज कंपनीचे मॅनेजर आदरणीय श्री अनिल सखाराम गायकवाड मुलगा इंजिनियर ज्योती आणि गायकवाड सुनबाई त्याचप्रमाणे इंजिनियर कुमार अमृता आणि अनिल गायकवाड नाथ इंजिनियर कुमार अनिकेत अनिल गायकवाड नातू इंजिनियर अशा प्रकारे हा परिवार आणि गुरुजींचे भाऊ श्री मोहन आबाजी गायकवाड गुरुजींना 5 भाऊ होते त्यामध्ये बबनराव गायकवाड जी असतील वैकुंठवासी बबनरावजी गायकवाड वैकुंठवासी बाळासाहेब गायकवाड वैकुंठवासी सोन्याबापू गायकवाड त्याप्रमाणे वैकुंठवासी सुखदेव गायकवाड त्याचप्रमाणे त्यांना एक बहीण होती आणि ती बहीण नरके परिवारामध्ये दिलेली होती आणि त्यांचे पुतणे आदरणीय श्री दिलीप बबनराव गायकवाड श्री रामचंद्र बाळासाहेब गायकवाड पुतण्या श्री भरत सोन्याबापू गायकवाड पुतण्या त्याचप्रमाणे श्री सुभाष सुखदेव गायकवाड पुतण्या खऱ्या अर्थानं हा गुरुजींचा सुंदर असा परिवार गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं गुरुजींनी कसं जीवन जगलं संत श्रेष्ठ ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे तैसे साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ बोले जैसे कल्लोळ अमृताचे गुरुजींचं वागणं चालणं बोलणं अतिशय सत्यतेचं होतं लक्षात गुरुजींनी मी त्यांचा विद्यार्थी आहे
आणि गुरुजींनी ते ज्ञानदान देण्याचं काम संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या हातून अनेक विद्यार्थिनी घडले. एमपीएससी UPSC देऊन आज या भारत देशामध्ये अनेक मोठ्या पदावर मुलं काम करत आहेत. लक्षात घ्या, गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये या समाजाला हे विश्वची माझे घर आईशी पती दयाची स्थिर किंबहुना चराचर झाला या बोधावर जिंकणारे गुरुजी होते. लक्षात घ्या, गुरुजी म्हणजे काय? ज्ञान देणारे, नाही का? हो, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असण्याची. गुरुजींची पत्नी आदरणीय चंद्रभागाबाई सखाराम गायकवाड, त्यांचं माहेर पिंपळणे रासकर परिवारात. गुरुजींना आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रकारची साथ बाईंनी दिली. आम्ही 18 वर्ष धामारीमध्ये गुरुजींनी ज्ञानदान देण्याचं काम धामारीमध्ये केलं. मुडगिले महाराज किती वर्ष? 18 वर्ष धामारीमध्ये त्यांनी काम केलं. या मैदानी क्षेत्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे गुरुजींसारखे अतिशय चांगल्या प्रकारचे हिरे आहेत. हे मलठण गावामध्ये अनेक प्रकारची गुणवान मंडळी या मलठण क्षेत्रामध्ये आहे. त्यापैकी आदरणीय गुरुवर्य सखाराम आबाजी गायकवाड आदर्श शिक्षक आणि एक माजी विस्तार अधिकारी गुरुजींना आपल्या जीवनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची साथ बाईंनी दिली आणि ज्या मुलावर अतिशय चांगले संस्कार आज दोन्ही मुलं या पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम ते करतात समाजासाठी. खऱ्या अर्थाने सुनीलजीचं काम पाहिलं तर अभियंता म्हणून ते काम करतात आणि अनिलजींचं काम पाहिलं तर ते सुद्धा अभियंताच आहेत. अतिशय सुंदर प्रकारचं काम हे दोन्ही मुलं करतात आणि गुरुजींच्या नात इंजिनियर आहे, डॉक्टर आहे. असं सुंदर प्रकारे या समाजाची सेवा खऱ्या अर्थाने शुद्धतेच्या पोटी फळे रसाळ गोमटी, गोमट्या बीजाची फळे गोमटी. ह्या कुटुंबाने तुम्हा आम्हाला सर्वांना मानवता शिकवली. लक्षात, आपल्याला जीवनामध्ये कसं जगावं गुरुजींनी शिकवलं. खऱ्या अर्थानं या गुरुजींच्या प्रेमातून कसं उत्तराई व्हावं. खऱ्या अर्थानं मी त्यांच्या मुलांना मी धन्यता देईन तर त्यांनी आज प्रथम पुण्यस्मरण गुरुजींचा मंथन गावामध्ये ठेवलं. या अभिमानाची गोष्ट आहे. काय तर गुरुजी राहायला चंदननगर मध्ये होते, पण गावामध्ये कार्यक्रम व्हावा हे गावकऱ्यांची ग्रामस्थांची इच्छा. लक्षात घ्या, या गुरुजींबद्दल ग्रामस्थांमध्ये इतकी आपुलकी होती हे यावरून सिद्ध होतं. लक्षात घ्या, अशा प्रकारचे एक आदर्श गुणवान एक शिक्षक. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अशा प्रकारची कीर्ती गुरुजींनी केलेली आहे. अशा या गुरुवर्य परमपूज्य परमस्नेही असे गुरुवर्य माझे एक आदर्श शिक्षक सखाराम आबाजी गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा मी प्रारंभ करतो. आपल्या हिता जो असे जागता धन्यवादा पिता तयाची. जगद्गुरु वंदनीय तुकाराम महाराज, महाराष्ट्र भूषण कनकाई डोंगरा गोलोबा पुत्रा जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात? आपल्या हिताच्या ठिकाणी जागा मुलगा आहे. धन्यता कोणाला देतात महाराज? कोणाला धन्यता देतात? आपल्या मुलांना धन्यता देतात. काय ते करतात या अभंगामध्ये? कोणाला धन्यता देतात? मुलांना धन्यता देतात. लक्षात, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा इतिहास जर पाहिला
तर कृतयुगामध्ये भगवान विष्णूच्या सहवासात कोण होते महाराज? जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान विष्णूच्या सहवासात प्रल्हाद स्वरूप. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राच्या सहवासात कोण होते? अंगद स्वरूप होते. द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या सहवासात कोण होते? उद्धव स्वरूप होते. आणि कलियुगामध्ये तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर डोका अवतार रामयाचा असे जगद्गुरु वंदनीय तुकाराम महाराज आपल्या हिताच्या ठिकाणी जागा मुलाये धन्यता मायबापाला देतात. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 84 लक्ष योनी, 4 खाणे, 3 गुणे अशा या जीव सृष्टीमध्ये 20 लक्ष वेळा लिपणे महाराज 20 लक्ष वेळा प्रत्येक जीवाला कशामध्ये जन्म घ्यावा लागतो? वृक्षामध्ये जन्म घ्यावा लागतो. 30 लक्ष वेळा पशुमध्ये जन्म घ्यावा लागतो. 11 लक्ष वेळा बालेराम महाराज 11 लक्ष वेळा सरपटणाऱ्या पाण्यामध्ये जन्म घ्यावा लागतो. 9 लक्ष वेळा जलचर प्राण्यामध्ये जन्म घ्यावा लागतो. किती झाले? आणि 10 लक्ष वेळा पक्षामध्ये असा 80 लक्ष वेळा आणि 4 लक्ष मानवासाठी आले लक्ष. आणि 84 लक्ष योनी, 4 खाणी. 4 खाणी कोणत्या आहेत? स्वेदज, जारज, आंधळ आणि उद्वीज. स्वेदज म्हणजे घामापासून निर्मित, उद्वीज म्हणजे बीजापासून निर्मित, अंड्यापासून निर्मित म्हणजे अंडज म्हणजे अंड्यापासून निर्मित आणि जारज म्हणजे बीजापासून निर्मित. अशा या 4 खाणी आहेत. 3 गुणी कोणते? सत्व, रज आणि तम. है की नाही महाराज? अशा 3 गुणांनी 84 लक्ष योनी, 4 खाणी, 3 गुणांनी ही जीव सृष्टी तयार झालेली आहे. आणि याच्या या जीव सृष्टीमध्ये मानवी जन्माला अतिशय महत्व आहे. त्यामध्ये कलियुग किती वर्षाचा आहे? किती वर्षाचा? 4,32,000 वर्षाचं काय आहे? कलियुग आहे. द्वापारयुग किती वर्षाचं आहे? 8,64,000 वर्षाचं द्वापारयुग आहे. त्रेतायुग 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग आहे. आणि कृतयुग 17,28,000 काय आहे? कृतयुग आहे. अशी 4 युगांची बेरीज केली तर किती येते? 43,20,000. अशा 43,20,000 मध्ये 84 लक्ष योनी आणि 84 लक्ष योनी आपल्याला काय करायचं? 84 लक्ष योनीचा फेरा चुकवायचा असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे महाराज? नामस्मरण केलं पाहिजे. आपल्याला हा नरदेव प्राप्त झालेला आहे. या नरदेवाने काय करता येतं? नामस्मरण करता येतं.
आणि या नरदेहानेच आपल्याला काय करता येतं, मोक्ष प्राप्त करता येतं. इतर योनीमध्ये कोणालाही काय करता येतं, नामस्मरण करता येत नाही. कलियुगा माझी कळाळ कीर्तन तेने नारायण. या कलियुगामध्ये नामस्मरणाने काय होतं, देवाची प्राप्ती होते. लक्षात हो, संत श्रेष्ठ ज्ञानोपाध्याय सांगतात, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर दारे चिरापणे. 84 लक्ष योनीचा फेरा चुकवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, या नरदेह प्राप्त झालेला आहे तर या नरदेहाने काय केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरणाने आपलं हित कशात आहे, तर नामस्मरणात आपलं हित आहे. आपलं हित कशात आहे, नामस्मरणात आहे. आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे, मग प्राप्त झालेल्या नरदेहाने काय केलं पाहिजे, काय सांगतात, भरत खंडी नरदेह प्राप्त, हे तो परम भाग्याची संपत्ती. आपल्याला नरदेह प्राप्त झालेला आहे. स्वामी विवेकानंद काय सांगतात, तुम्हाला भारत ही कर्मभूमी आहे. भारत काय आहे, कर्मभूमी आहे. भारत ही भोगभूमी नाही, भारत ही कर्मभूमी आहे. तुम्हाला मोक्ष हवा असेल तर भारतात जन्म घ्यावा लागतो. असे अशा प्रकारे आपलं हित कशात आहे, नामस्मरणात आहे. येथे 4 विकल्प आहेत लिखणे महाराज. किती, 4 विकल्प. आपल्या हिताच्या ठिकाणी जागा, एक वर्ग असा आहे जो जागा आणि एक वर्ग असा आहे जो जागा नाही. जो आपल्या हिताविषयी जागाही आहे आणि आपल्या हिताविषयी जागाही नाही, असा एक वर्ग आहे. एक वर्ग असा आहे जो आपल्या हिताविषयी जागा आहे, हे की नाही. तो प्रत्येक मनुष्याला आपल्या हिताविषयी जो जागा आहे त्या प्रत्येक मनुष्याला वाटतं, काय वाटतं महाराज, आपण पुण्यवान असावं, आपण श्रीमंत असावं, भांडण तंडण कोणाबरोबरही नसावं आणि आपण निर्भय असावं. पुण्यवान व्हायचं असेल तर काय करावं लागेल, आधी असलेल्या पापाचा नाश. श्रीमंत व्हायचं असेल तर आधी असलेल्या दारिद्र्याचा नाश. आणि भांडण तंडण टाळायचं असेल तर वाजवीपेक्षा बडबड बंद. असा जो जागा है की नाही, असा जो जागा तो धन्य. लक्षात, जोपर्यंत शरीर रूपी घर चांगला आहे, माता पण लांब आहे, शरीरात ताकद आहे, तोपर्यंत आपल्याला आपल्या हिताविषयी जागे राहता येईल. या ठिकाणी आपल्या हिताविषयी जो जागा आहे, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांना काय देतात, धन्यता देतात. प्रथम चरणात
धन्य माता पिता तयांती. या ठिकाणी प्रथम क्रमांक मातेला दिली. धन्य माता पिता तयांती. संत वाङ्मय हे शास्त्रावर आधारित आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव. आधी माता नंतर पिता. प्रत्येक लहान बालकावर महत्वाचे संस्कार करण्यात आईचा सहभाग आहे. म्हणून प्रथम क्रमांक कोणाला दिला? मातेला दिलेला आहे. लक्षात घ्या. हे धर्मशास्त्राप्रमाणे हे शास्त्रावर आधारित आहे संत वाङ्मय. आणि ज्या ज्या ठिकाणी मुलाने कर्तबगारी केलेली आहे त्या त्या ठिकाणी त्या मुलाने काय केलेलं आहे? आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे. सुदाम सर काय केलेला आहे? आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलेला आहे. महाराष्ट्राची अस्मिता नाही, जगाची अस्मिता. राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्या बाळ शिवाजीला महत्वाचे संस्कार दिले असते तर राजमाता जिजाऊ रामायण शिकवलं, महाभारत शिकवलं, संतांच्या गोष्टी शिकवल्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला. छत्रपती शिवाजी महाराजांना दोन डोळे. एक समर्थ रामदास स्वामी, दुसरा डोळा जगद्गुरु वंदनीय तुकाराम महाराज. या दोन डोळ्यांनी काय केलं? शिवाजी राजांनी काय केलं? या दोन डोळ्यांनी राज्यकारभार केला आणि स्वराज्य निर्माण केलं. लक्षात. वयाच्या 16व्या वर्षी आपल्या बोटातील रक्त रायरेश्वराला अर्पण करून हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. एक आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वत्रपणे सुशील सगळा यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, बलवंत, नीतिवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, भूत जनाची आभारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. लक्षात घ्या. धर्मासाठी कसं जगावं छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मासाठी कसं मरावं छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कर्तबगारी कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तबगारी केली. पण स्वाभिमान कोणाचा? राजमाता जिजाऊचा. लक्षात. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली, वित्तविना शूद्र घटले, इतका अनर्थ एका कवितेने केला. हे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी ओळखले. 1848 साली पहिली मुलींची शाळा काढली. आज या भारत देशामध्ये हा म्हणजे ज्ञान, रथ म्हणजे आसक्त, ज्ञानाने आसक्त तो भारत देश. अशा या भारत देशामध्ये आज महिला इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, पंतप्रधान झाल्या, राष्ट्रपती झाल्या. कर्तबगारी कोणाची? सावित्रीबाई फुल्यांच्या लेकींची. लक्षात. आणि स्वाभिमान कोणाचा? सावित्रीबाई फुल्यांचा. हंबरुनी वासराला ताती जवा गाज, तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बया माझ्या बोलतो बाबा, दुष्टात मायेचा माझा पिकामध्ये पाणी टाकून मला पाडत जाय, तवा मला पिकामध्ये दिसती माझी माय. आज म्हणून तो आनंदाने भराई तुझी ओटी, पुन्हा एका जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी. हंबरुनी वासराला ताती जवा तवा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय. ज्या ज्या ठिकाणी मुलाने कर्तबगारी केलेली आहे त्या त्या ठिकाणी त्या मुलाने काय केलं?
आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केले. लक्षात, जगद्गुरु तुकाराम महाराज इथपर्यंत आम्हाला समजलं, पण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याच्या पोटी जन्माला आलेली जी प्रजा आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? दुसरं ओळे कन्या पुत्र होती कन्या पुत्र होती जे सात्विक तयारिक वाटे देवा. जे सात्विक कुळात जन्माला आले त्याचा काय होतो? देवाला हर्ष होतो. लक्षात घ्या, सात्विक कुळात जन्माला आलेली कन्या तो अथवा पुत्र असो. सकाळी महाराज, सात्विक कुळात जन्माला आलेली कन्या तो अथवा पुत्र याचा काय होतो? देवाला हर्ष होतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मला हर्ष होईल यात काय नवल आहे? त्याचा देवाला सुद्धा हर्ष होतो. या ठिकाणी प्रथम क्रमांक कन्येला दिला, मुली कन्या पुत्र ऐकी नाही. आणि प्रथम चरणात काय म्हटलं? धन्य माता पिता तयाची. या ठिकाणी कन्येला प्रथम क्रमांक दिलेला. मातृत्वाचं पराक्रमाने पराक्रमाचं मातृत्व, पराक्रमाचं मातृत्व पुत्राकडे आणि मातृत्वाचा पराक्रम कन्याच करू शकते. म्हणून प्रथम क्रमांक कन्येला. नारी की निंदा मत करे नारी रतन की घात. नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. असे कित्येक रत्नांना जन्म देणाऱ्या कोण आहेत? नारी आहे. म्हणून प्रथम क्रमांक कन्येला आहे. लक्षात, पुत्र या शब्दाचा अर्थ पितरांचा उद्धार करणार. पुरे पुत्र एकची माईच्या पोटी, खरे स्मरणे उतरे कुळे पोटी. धन्य वंश जन्मला भगीरथ, गंगा आम्ही पूर्वज केले मुक्त. असे सात्विक कुळात जन्माला आलेली कन्या असो अथवा पुत्र असो त्याचा काय होतो? देवाला हर्ष होतो. लक्षात, काय होतो? देवाला हर्ष होतो. पण जगद्गुरु तुकाराम महाराज, देवाला हर्ष होतो
असं काय काम ते करतात? जी जन्माला आलेली प्रजा आहे ती काय काय करतात म्हणून देवाला हर्ष होतो. तिसऱ्या चरणात या कीर्तन सेवेसाठी गुरुजींचे अत्यंत निकट असे शिरूर तालुक्याचे भूषण आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी नरके, त्याचप्रमाणे सभापती सरपंच साहेब आदरणीय आणि जयवंतरावजी भुजबळ साहेब, त्याचप्रमाणे जकाते महाराज, या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं गुरुजींचे अतिशय आवडते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या हिताच्या ठिकाणी जागा मुलगा आहे, धन्यता मायबापाला देतात. हो, सात्विक कुळात जन्माला आलेली जी प्रजा आहे ती प्रजा काय करते? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर काय करतात? हा नरदेव मिळालेला आहे, पण हे नरदेव मिळाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. जे गीता आणि भागवत याचं श्रवण करतात, अखंड पांडुरंगाचं काय करतात? चिंतन करतात. या ठिकाणी दोनच ग्रंथाचा उल्लेख आहे, गीता आणि भागवत. का बरं? 18 पुराण, 4 वेद, 4 उपवेद, 6 शास्त्र एवढी विपुल ग्रंथरचना असताना देखील गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचा उल्लेख का? आपण जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत जगावं लागतं. मरेपर्यंत कसं जगावं हे भागवतात सांगितलं. आणि जन्माला आल्यानंतर जसं गुरुजींनी आम्हाला विद्यार्थी दशेमध्ये कसं जगावं हे गुरुजींनी शिकवलं, तसं गीता काय शिकवतं आपल्याला? जीवनामध्ये कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर गीतेमध्ये आहे. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. आपल्या जीवनामध्ये जे गीता आणि भागवत याचं श्रवण करतात, अखंड पांडुरंगाचं चिंतन करतात,
खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या माता पित्याला काय देतात? धन्यता देतात. लक्षात घ्या. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या हिताच्या ठिकाणी जागा मुलगा धन्यता मायबापाला का देतात? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अशा पुत्राचे मायबाप कसे आहेत? पुण्यवान आहेत. लक्षात. हो, आज गुरुजींच्या घराण्यामध्ये सुद्धा 2 डॉक्टर आहेत. व्यवहारामध्ये पाहिलं तर मुलगा डॉक्टर झाला, त्या मुलाच्या वडिलाला डॉक्टर म्हटलं जातं का? नाही म्हटलं जात. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज कर्तव्याने मुलाने केलेली आहे. त्या मुलाच्या माता पित्यांना काय करतात? धन्यता देतात. का धन्यता देतात? त्याचे माता पिता कसे आहेत? पुण्यवान आहेत म्हणून धन्यता देतात. हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला. काय झालं? हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद का जन्माला आला? बाबळीचं झाड लावलं तर त्याला आंब्याचं फळ लागेल का? बीज मुळे बघून का तो आम कासे खाय? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ. लक्षात घ्या. या ठिकाणी हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला. याचं कारण काय? तर त्याची माता पुण्यवान होती. लक्षात घ्या. हिरण्यकश्यपू राक्षस होता, परंतु त्याची माता काय होती? पुण्यवान होती. म्हणून सत्वर उच्चार गयालो माता ही पुण्यवान होती म्हणून हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला. हो, ज्या सुशील मातृपुण्यनम पितृपुण्यनम चतुरता दातो आत्मपुण्यनम आत्मपुण्यनम सौभाग्यता. शिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी वडिलांचं पुण्य लागतं. उदार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. ज्या शिलवान विद्वान पुत्र जन्माला आला त्यावेळी सरपंच काय? त्याचे माता पिता काय होते? पुण्यवान होते. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या हिताच्या ठिकाणी जागा मुलगा आहे, धन्यता मायबापाला देतात. अशा प्रकारची धन्यता अजून कोणत्या संतांनी दिली? तर नामदेव महाराजांनी दिली. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी धन्यता दिलेली आहे. पैठण क्षेत्रामध्ये 13व्या शतकात पैठण क्षेत्रामध्ये भानुदास महाराज कीर्तन करत होते. आणि भानुदास महाराज कीर्तन करत असताना सांगत होते, पंढरीचा पांडुरंग कसा आहे? पंढरीचा पांडुरंग दयाळू आहे. ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो. आणि हे कीर्तन ऐकण्यासाठी कोण होतं? पुरंदास महाराज त्या ठिकाणी. ज्यांना हात नाही पाय नाही असे पुरंदास महाराज ते कीर्तन ऐकत होते. पुरंदास महाराजांनी निश्चय केला, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच बळ. लक्षात घ्या. हात पाय नाही निश्चय केला. कुठे? पंढरपूर आणि कुठे? पैठण. पैठण क्षेत्रामधून पुरंदास कुठे निघाले? पंढरपूरला. गडबडत म्हणजे हात नाही पाय नाही निघालेले आहे. आणि असे चालत असताना त्यांचं शरीर धुळीनं मागलेलं आहे. लक्षात. आणि माढा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील लवूर या ठिकाणी त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पुरंदास महाराज काय केलेलं आहे असं निश्चित आहे. लक्षात. आणि वारकरी रस्त्याने चाललेले आहेत. दशमीचा दिवस होता आणि वारकरी पंढरपूरला जात होते. वारकरी पुरंदास महाराजांना विचारतात, कोणतं गाव आपलं? कुठे निघाला? काय नाव आपलं? त्यावेळेस पुरंदास महाराज त्यांना म्हणतात, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन होणार आहे. तुम्ही काय आहे? भाग्यवान आहे. मी आता थकलेलो आहे, व्याकुळ झालेलो आहे, मला पंढरपूरला येता येणार नाही. माझा पांडुरंगाला एवढा विनंती करून सांगा, आरती करून या म्हणती पुरंदास
तुम्हा बेटा वया बोलावे. आणि ते भक्त पुरंदरदास महाराजांचा निरोप घेतात. चंद्रभागेमध्ये स्नान करतात वारकरी आणि पांडुरंगाचं दर्शन करतात. पांडुरंगाला सांगतात, असा भक्त आम्ही पाहिला नाही, ज्याला हात नाही पाय नाही आणि तुमच्या भेटीने व्याकुळ झालेला आहे. आणि प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा निघालेले आहे. पांडुरंग परमात्माने कोणाला घेतलं? संत श्रेष्ठ ज्ञानोबा आणि संत श्रेष्ठ नामदेव महाराजांना बरोबर घेतलेला आहे. आणि पांडुरंग परमात्मा लवळ या ठिकाणी आलेले आणि रस्त्याच्या कडेला धुळीनं माखलेलं शरीर पाहून पांडुरंगाने काय केलं? पुरंदरदास महाराजांना आपल्या मांडीवर घेतलेला आहे. आणि मांडीवर घेतल्यानंतर पांडुरंगाने स्वतःच्या पितांबराने पुरंदरदास महाराजांचा संपूर्ण धुळीनं माखलेलं शरीर स्वच्छ केलेलं. पुरंदरदास महाराज म्हणतात, धन्य झालो देवा. आणि त्या ठिकाणी पुरंदरदास महाराज काय करतात? प्राण सोडतात. लवळ या ठिकाणी त्यांची काय आहे? समाधी आहे. आणि प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज रस्त्याने जात असताना हिरवागार मळा लागलेला आहे. महाराज काय लागलेला आहे? हिरवागार मळा लागलेला आहे. आणि हिरवागार मळा लागल्यानंतर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना म्हणतात, मला तहान लागलेली आहे आणि या मळ्यामध्ये मी पाणी पिऊन येतो. लक्षात घ्या, नामा आणि ज्ञाना राहिले बाहेरी मळिया वितळी देव गेला. आणि मळ्यामध्ये देवाने प्रवेश केलेला. मळ्यामध्ये देवाने प्रवेश केल्यानंतर अत्यंत सुंदर असं रूप त्यांनी पाहिलेला. मळ्यामध्ये संत शिरोमणी सावता महाराज बाजीच्या वाटेत बसलेल्या आणि देवाचं भजन चाललेलं. मोठ विठ्ठल देव विठ्ठल या दारावरती राहू मैना त्याई विठ्ठल गे कांदा वाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबिरी अवघा दारी मोठनाडा वीरदोरी अवघी व्यापिली बंदरी सावताने केला मला विठ्ठल देखील आहे की नाही. आमुची माळियाची जात शेत लावू बागाईत आम्हाची मोठनाडा पाणी जाते फुलदारा शांती शेवंती फुलली प्रेमदायी तुई व्याधी सावताने केला मला विठ्ठल पायी गोविला. असे संत शिरोमणी सावता महाराजांचं भजन चालू होतं. आणि भजन चालू असताना सावता महाराजांच्या डोक्यावर देवाने काय केलं? हात ठेवलेला. आणि संत शिरोमणी सावता महाराज देवांना काय म्हणतात? देवा पांडुरंगा. आणि पांडुरंगाचं दर्शन सावता महाराजांनी घेतलेलं. आणि संत शिरोमणी सावता महाराजांची विदेही अवस्था प्राप्त झाली. निर्गुण निराकार, हो सगुण साकार आणि सगुण साकार असं रूप पांडुरंगाने घेतलेलं आहे. लक्षात घ्या. आणि असा हा पांडुरंग परमात्मा सावता महाराजांच्या मळ्यामध्ये प्रवेश करून संत सावता महाराजांना काय केलेलं आहे? दर्शन दिलेलं आहे. आणि संत सावता महाराजांनी दर्शन दिल्यानंतर सावता महाराजांना देव काय म्हणतात? पांडुरंग विठ्ठल काय म्हणतात? कसलाची मांदी लागली से पाठी चुकवी त्यांची दृष्टी दबवी पंढरपूर पासून माझ्या पाठीमागे लागली. एक काय आहे? ज्ञान आहे. आणि एक नाम आहे. ज्ञान काय करतं? दाखवतं. आणि नाम आखळतं. लक्षात. अशा प्रकारे दोन चोर पंढरपूर पासून माझ्या पाठीमागे लागले. मला कुठेतरी लपव. संत शिरोमणी सावता महाराज म्हणतात देवाला, देवा केळीच्या बागेत लपा. नाही सावतो. मग केळीच्या बागेत नको, कशात लपता? संत सावता महाराजांनी काय केलं? कटीचे गुरुपे काढले तक्षणी आणि बुदरी पाडले त्यावेळी.
काय केलं, संत शिरोमणी सावता महाराजांच्या हृदयामध्ये देव समाविष्ट झाले, साधवी आणि पितांबर थोडं बाहेर राहील आणि गोंडीवर सावता महाराजांनी टाकली आणि त्या मळ्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानोबा नामदेव महाराजांनी मळ्यामध्ये प्रवेश केलेला आणि काशीबा बरोबर विचारतात तिथे तुम्ही आले होते का. संत शिरोमणी सावता महाराजांचे अभंगाचे लेखक काशीबा बरोबर आणि त्या ठिकाणी काशीबा बरोबर उपलब्ध होते. काशीबा गुरुवांना विचारले इथे कोणी आले होते का. त्यावेळेस काशीबा गुरु म्हटले कोणी आले नाही. आणि त्यावेळेस संत श्रेष्ठ ज्ञानोबा आणि नामदेव महाराज पुढे जातात, सावता महाराजांना पाहतात आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज काय करतात, ज्ञान दाखवतं. लक्षात घ्या सुनीलजी महाराज काय करतात, ज्ञान दाखवतं. ज्ञानेश्वर महाराजांनी ओळखीचं पितांबर ते थोडं बाहेर राहिले होतं ते दाखवलं आणि नामदेव महाराजांनी काय केलं, देवाला काय केलं, बाहेर काढलं. लक्षात त्यावेळेस नामदेव महाराज वर्णन करतात, धन्य ते रत्नाची जन्मला सावता प्रेमाची येतला गरी धन्यदाची माता धन्यदाचा पिता सातविला दाता प्रयोग्याचा नामावली त्यांचा जन्मसुफळ झाला वंश उतरिला मायांचा. लक्षात घ्या संत श्रेष्ठ ज्ञानोबा नामदेव महाराज आणि ज्ञानोबा त्या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराजांच्या हृदयातून देवाला काय केलं, बाहेर काढलं. त्यावेळेस नामदेव महाराज खऱ्या अर्थानं पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक, पाण्यापेक्षा अग्नी व्यापक, अग्नीपेक्षा वायू व्यापक, वायूपेक्षा आकाश व्यापक आणि आकाशापेक्षा ब्रह्म व्यापक. पण ब्रह्म ज्या रुद्रात साठवलं गेलं ते केवढे व्यापक आहे की संत शिरोमणी सावता महाराज नांगिताबाईच्या पोटी 9 महिने 9 दिवस होते. लक्षात नांगिताबाई आणि परसोबा सावता महाराजांचे आई वडील. लक्षात म्हणून संत श्रेष्ठ नामदेव महाराज धन्यता कोणाला देतात, हृदयात देवाला आपल्या हृदयात साठवण्याची जबाबदारी संत शिरोमणी सावता महाराजांनी केली. परंतु संत श्रेष्ठ नामदेव महाराज त्यांच्या माता पित्याला काय करतात, धन्यता देतात. लक्षात घ्या अशाच प्रकारची धन्यता कोणी दिली, अशाच प्रकारची धन्यता रुक्मिणी मातेने दिली. लक्षात घ्या ज्ञानराज माझी माऊली जेणे निगमले गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंद लहरी प्रगट करणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा. हो ज्या ज्ञानोबांनी काय केलं, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. लक्षात ज्ञानदेवी रचिला पाया खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायाचा पाया खऱ्या अर्थानं ज्ञानोबारायांनी रचला आहे की नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र दयाचा शिष्य मचिंद्राने गुरुच्या तेरा वर्षे बोलला दैनिक साधे ज्ञानदेवा सार तुम्ही. अशा प्रकारे ज्ञानदेवांनी या पृथ्वी तलावर खऱ्या अर्थाने काय केलं, 4 मुलं आहेत आणि या 4 मुलांसाठी 4 ग्रंथाची निर्मिती कोणी केली, ज्ञानदेव महाराजांनी केली. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानदेवांनी काय केला, वयाच्या 16व्या वर्षी लिहिला. लक्षात नाही का. सच्चिदानंद बाबा लेखकू झाला नाही का, सच्चिदानंद बाबांनी लिहिले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले. लक्षात ज्ञानेश्वरी अमृतानुभव तांबेव 65 आणि हरिपाठ या विश्वाच्या अवघाती संसार सुखाचा करीन आनंद या त्रैलोक्यात आनंद भरवण्यासाठी संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांनी काय केलं, 4 ग्रंथाची रचना केली. लक्षात घ्या
असे संत श्रेष्ठ ज्ञानोबरांनी काय केलं, समाधी घ्यायचं ठरवलं. आणि प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला म्हणतात समाधी घ्यायची. आणि त्यावेळेस पांडुरंग परमात्मा आलेल्या वारकऱ्यांना जपी तपी संन्यासी योगी महंत सर्वांना सांगू लागले. काय सांगू लागले? आपले माऊली ज्ञानेश्वर महाराज काय करणार आहेत? समाधी घेणार आहे. मग जपी तपी संन्यासी योगी महंत 1296 साली, इसवी सन 1296 साली अष्टमीच्या दिवशी अलंकापुरीमध्ये गर्दी होऊ लागली. अष्टमी, नवमी, दशमी आणि द्वादशीचा दिवस उजाडला. आणि द्वादशीच्या दिवशी प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याने माऊली ज्ञानेश्वरांना काय केलं? स्वतः घास भरवला लक्षात. आणि त्रयोदशीचा दिवस उजाडला. आणि त्रयोदशीचा दिवस उजाडल्यानंतर अलंकापुरीमध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला. आणि ती समाधी स्थळाची जागा नामदेव महाराजांची 4 मुले नारा, विभा, माला, गोंदा या 4 मुलांनी समाधी स्थळाची जागा स्वच्छ केलेली आहे. आणि समाधी स्थळाची जागा स्वच्छ केल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांचा एक हात निवृत्तीनाथाने धरलेला, दुसरा हात देवाने धरलेला. देवे निवृत्तीने कीर्तनाचे दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर पैसाड्या. आणि त्यावेळेस मुक्ताईने सोपान काकाला कडाडून मिठी मारली, अंबरडा पडला. हो, ज्यावेळेस मायबाप आम्हाला सोडून गेले तेव्हा एवढं दुःख झालं नाही, तेवढं आता माऊली जाताना रडू लागली मुक्ताई. चालता चालता निवृत्तीनाथ रडू लागली आहे. आणि त्यावेळेस भगवंत विठ्ठल निवृत्तीनाथाला म्हणतात, निवृत्तीनाथा तुम्ही काय रडता? ज्येष्ठादी कनिष्ठाचे लाने केले मी त्याचा थोरल्या बंधूच्या अगोदर धाकट्या बाबाचे स्मरण रडू लागले निवृत्तीनाथ महाराज. आणि निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणावर ज्ञानेश्वर महाराजांनी डोकं ठेवलेलं आहे. आणि डोकं ठेवल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वरांना अंगत उचलतात, पाठीवरून हात फिरवतात आणि निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, आठवतो तो प्रसंग रात्रीचा, ज्यावेळेस मध्यान्ह रात्र होती, मायबाप आपल्याला सोडून जाणार होते. त्यावेळेस मायबापांनी थोरला या नात्यानं सांगितलं होतं. सकाळी मुक्ताई उठे, सोपान काका उठतील, त्यावेळेस त्यांना आमची आठवण येईल. त्यावेळेस त्यांना आम्ही आता कुठे निघालो? ही थोरला या नात्यानं तुमच्यावर जबाबदारी आहे. तेव्हापासून आजपर्यंत मधुकरी मिळाली असेल, मधुकरी मिळाली नसेल, पाणी पाडून मी तुम्हाला झोपवलं असेल. माऊली माझे अपराध होतात का? दोघा भावांचं चाललं असताना या ठिकाणी सरसंत मंडळी कासावीस झालेली आहे. नामा म्हणे संत कासावीस सारे लावी पदर. संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांनी काय केलं? समोर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ठेवलेला आहे. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवून संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय करतात 3 वेळा नमस्कार करून, हो 3 वेळा नमस्कार करून समाधीस्थ होतात. त्यावेळेस खऱ्या अर्थानं सोपान काका रडू लागले, सोपान रडू लागले बंधुत्वाच्या नात्याने, मुक्ताई रडू लागले बंधुत्वाच्या नात्याने, निवृत्ती रडू लागले गुरु शिष्याच्या नात्यानं, पण देव सुद्धा रडू लागले. त्यावेळेस रुक्मिणी माता देवाला म्हणते, देवा तुम्ही का रडता? जगावर अश्रू पुसणं हे तुमचं काम आहे, मग तुम्ही का रडता देवा? तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठल पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला म्हणतात, देव म्हणती देवाला काय म्हणतात? देव काय म्हणतात? देव म्हणती रुक्मिणी हेची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान दान संजीवनी त्रैलोक्यास.
धन्य धन्य इंद्रायणी, ज्या ठिकाणी इंद्रायणी काठी कोणी इंद्राने काय केलंय, इंद्र येऊन या भूमेशी याद संपादने अनिशी, इंद्रायणी इंद्रशी पंचकुशियापासून येथे त्रिवेणी गुप्ताशी, भैरवापासून भागीरथी विषे, उर्वती का माया दिसे प्रत्यक्ष जाण पार्वती, हे पंढरीवनी सोपे हरवयाची कापी, कैकाना कोपे कोपले चले अलंकाराशी, ऐसे सांगता हरी प्रेम हो सांगून आले रुक्मिणी लक्षात. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं देव रडू लागले होते, परंतु त्या ठिकाणी रुक्मिणी माता रडू लागली लक्षात. त्यावेळेस देव म्हणतात रुक्मिणी तू का रडतेस? तेव्हा रुक्मिणी माता म्हणते देवा हे काय समाधी घ्यायचं वय आहे का? 22 वर्षाचा महात्मा समाधी घेतो आणि समाधी घेण्याच्या प्रसंगी संपूर्ण जगाला रडवितो. हा हिरा ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आला त्या मायबापाबद्दल रडवितो. धन्य धन्य माता पिता धन्य कुशीत ज्ञानदेव जन्मले, धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीक वाटे वाटे. अशा प्रकारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहे हो समाधीचं वर्णन. आणि अशा प्रकारे अखंड मानव जातीच्या सुखासाठी अवघाची संसार सुखाचा करण्यासाठी त्रैलोक्यात सुख निर्माण करण्यासाठी संतांनी योगदान दिलेलं आहे. खऱ्या अर्थानं आपल्या या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या हिताच्या ठिकाणी जागा मुलगा हे धन्यता मायबापाला देतात लक्षात आहे की नाही. मग आपल्या हिताच्या ठिकाणी मायबापाला धन्यता देतात, परंतु शेवटच्या चरणामध्ये जे गीता आणि भागवताचं श्रवण
सकाराम आबाजी गायकवाड यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि एक आदर्श शिक्षक माजी विस्तार अधिकारी खऱ्या अर्थानं आमचे गुरुवर्य परमपूज्य गुरुवर्य आणि खऱ्या अर्थानं हा अभंग सेवेसाठी घेतलेला होता. खऱ्या अर्थानं गुरुजींचं मी प्रथमतच सांगितलं, पण एक विषय जो सांगायचा आहे मला. तर दामारी क्षेत्रामध्ये गुरुजींनी किती 18 वर्ष सेवा केली. किती 18 वर्ष सेवा केली. आणि 18 वर्ष सेवा करत असताना त्या धामारी गावामध्ये त्यांचा एवढा धामारी गावाला एक आदर्श वळण देण्याचं काम गुरुजींनी केलं. मानवता कशी असावी हो गुरुजींकडून शिकलो. लक्षात घ्या, अनेक विद्यार्थी नव्हे गावातील सर्व मंडळी गुरुजींची जी संगत होती खऱ्या अर्थानं जो वागणं चालणं बोलणं मी तुम्हाला पहिलंच सांगितलं का तैसे साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ बोले जैसे कल्लोळ. गुरुजींचं वागणं खऱ्या अर्थानं अतिशय नम्र स्वभावाचं. आणि जे विद्यार्थ्यांना पूर्वीचे शिक्षक कोणते शिक्षक एवढे विद्या देण्यामध्ये क्लास घ्यायचे लक्षात घ्या आणि अतिशय सुंदर प्रकारचं ज्ञान देण्याचं काम केलं. आणि गुरुजींची ज्यावेळी दामारी गावातून बदली झाली आणि बदली झाल्याच्या नंतर संपूर्ण गाव रडला. त्या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ दामारी गावातील जेवढे ग्रामस्थ आहेत गुरुजीच्या बदली झाल्यामुळं 18 वर्ष धामारीत राहून अनेक विद्यार्थी आज अधिकारी आहेत, परंतु त्यांनी काय केलं ऐहिक जीवन नाही घडवलं. त्यांनी आध्यात्मिक जे विचार आहेत आपल्याला जे विचार मानवता विकास आणि सकारात्मकता अहंकार रहित जीवन ईश्वरनिष्ठ जीवन हे गुरुजींनी शिकवलं. लक्षात. मग अशा या धामारी गावातील एक 18 वर्ष सर्वांना ज्ञानदान देण्याचं काम गुरुजींनी. ते मूळ या मलठण क्षेत्रातील शिरूर तालुक्यातील मलठण या गावातील या मलठण गावामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर अनेक हिरे
अनेक गुरुजींसारखे आदर्श व्यक्तिमत्व या गावामध्ये आहे. अनेक मी नावं घेऊ शकतो, त्यामुळे आयुक्त आहेत आपले चंद्रशेखरजी गायकवाड, अनेक वावळ आहेत. आणि खऱ्या अर्थानं या कीर्तन सेवेसाठी गुरुजींचे अत्यंत लाडके जवळचे आणि माझे सुद्धा समोर बसलेले रांजणगाव नगरीचे सुपुत्र आदरणीय माणिकरावजी खेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं गुरुजींच्या जीवनामध्ये गुरुजींनी ज्या ज्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे ते जीवन तुम्हा आम्हाला सर्वांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहे. आणि या ठिकाणी जो घेतलेला अभंग आहे जगद्गुरु वंदनीय तुकाराम महाराजांचा, आपुल्या हिताच्या ठिकाणी जागा मुलगा आहे, धन्यता माता पित्यांना देतात. त्यांची जी 2 मुले आहेत आदरणीय सुनीलजी आहे. सुनीलजी कोण आहे? अभियंता आहे. लक्षात, जलसंधारण विभाग इथे अभियंता आहे. आणि दुसरे चिरंजीव अनिलजी आहे, ते पण इंजिनियर आहे आणि ते प्राज कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांचे 2 नातू या आदरणीय आदर्श शिक्षक माजी विस्तार अधिकारी आदरणीय परमपूज्य गुरुवर्य सखाराम आबाजी गायकवाड यांना 88 वर्षाचं आयुष्य लाभलं. लक्षात घ्या, या 88 वर्षामध्ये आपलं जीवन गीतेसारखं ज्ञानेश्वरीसारखं जीवन जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक आदर्श आहे. आणि तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची अशा प्रकारची कीर्ती आपल्या गुरुजींची आहे. मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी नामस्मरण करायचं. विठोबा आपुल्या जो असे जागता धन्य माता पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा वासदेवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा वासदेवा तुका म्हणे मग घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा वाटे देवा. गीता आणि भागवत याचं श्रवण करतात, अखंड पांडुरंगाचं चिंतन करतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या जर जे गीता आणि भागवत यांचं श्रवण करतात, अखंड पांडुरंगाचं चिंतन करतात, त्यांची सेवा करण्याची संधी मला जर प्राप्त झाली
तर माझ्या दैवाला पारावार उरणार नाही. आहे की नाही? तुकाराम महाराज काय म्हणतात? माझ्या दैवाला पारावार वरणार नाही. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगातून आपुल्या हिताच्या ठिकाणी जागा मिळाली धन्यता मायबापाला देतात लक्षात. आहे की नाही? आता आपण काय करायचं? थोडस
आमचं ग्रामदैवत रेशम महादेव मल्लिकार्जुन वास्तव्याला पवित्र पावन मलठण नगरी आणि या मलठण नगरीतील एक भूमिपुत्र वैकुंठवासी सकाराम नावाचे गायकवाड आदर्श शिक्षक माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्रथम पुण्यस्मरण त्या निमित्तानं चिरंजीव सुनील सकाराम गायकवाड आणि सर्व परिवार आपली स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीच स्वर्गात गती करी क्या बात आहे. सोन्याची लंका जिंकल्यानंतर रामाच्या भावाला लक्ष्मणला वाटले की रावणाची सोन्याची लंका पाहिली, पण प्रभू रामचंद्राने सांगितलं सोन्याची लंका असली तरी मला ती नकोय, माझी आई आणि जन्मभूमी मला अतिशय प्रिय आहे. या ठिकाणी या श्लोक म्हणण्याचं कारण सकाराम नावाचे गायकवाड गुरुजी आपल्या गावामध्ये एकही महाशिवरात्र असे सुधीर तिथे या आणि त्यांचं एक असं वैशिष्ट्य होतं, कुठेही जायचं झालं तर बाळासाहेब जोडीनच मग लग्न असो कोणताही विधी असो आणि आल्यावर प्रत्येकाला भेटायची अतिशय चांगली सवय असणारे झाल्यानंतर त्या आत्म्याला पुढचा प्रवास चालू होतो असं काहीतरी सांगितलेलं आणि म्हणून एक गुरुजींची इच्छा होती, त्यांची मुलांची इच्छा होती की गावामध्ये कार्यक्रम घ्यावा. अनेक बाबतीचे म्हटले दसऱ्या पुण्यालाच केला, आमचा पुण्यालाच केला. नोकरीच्या निमित्तानं वास्तव्य करीत असताना अनेक ठिकाणी फिरावं लागतं. मुलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असताना या ठिकाणी आवर्जून गावातले सगळे मान्यवर आहेत, त्यांचंच कीर्तन या ठिकाणी ठेवायचं असं ठरलं. त्या निमित्ताने त्यांनी येऊन या ठिकाणी आपली सेवा सादर करत असताना अतिशय चांगला आवाज धन्य माता एका पुढी पुण्यापासून होती गीता भागवत प्रवचन करायचं छान माणसं माहिती सांगितली. अनिल शिंदे सर आहे, 1000 रुपये एका पुढे 3 शून्य आहे. अनिल शिंदे सर एक आणि पुढे शून्य, पहिला शून्य धन आहे, दुसरं शून्य बांगला आहे, तिसरं शून्य काय सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्या पाठीमागचा जर एक काढला तर सगळ्याची किंमत शून्य होते. एक म्हणजे शरीर माध्यम खरुधर्म साधन. सगळ्यात महत्वाचं हे जे कोकणकम आपण आपली चांगली मदत घेऊया. हे घर जर चांगलं असेल, शरीर चांगलं असतील तरच आपल्याला धन आहे, कांता आहे, सगळं परिवार आहे. आज या ठिकाणी पाहतोय आम्ही 65-67 मध्ये आंदोलन बदलतोय, बरोबर होते मानी बोलली. आणि अशा काळामध्ये आपला आहार विहार आणि निद्रा कशी असावी अतिशय चांगलं सांगितलं. पण एक वाक्य सुवासनाला खूप आवडलं, जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्माची सुरुवात होते. म्हणून नामामध्ये इतकी ताकद आहे. पुण्याच्या एका डॉक्टरांनी विठ्ठल म्हटल्यानंतर हृदयाचं सुद्धा बरं व्हायचं काम जर विठ्ठल नामानं होत असेल तर आपल्या मुखामध्ये अखंड हरिनाम यायला काहीच हरकत नाही. कारण फक्त मानवाचा जन्म असा आहे की त्याला भगवंताचं नामस्मरण घेता येऊ शकतं. स्मरणाच्या निमित्तानं सरांनी थोडक्यात गुरुजींचा जीवनपट या ठिकाणी विषद केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. प्रथमतः मलठणकर गायकवाड परिवाराच्या वतीनं मनापासून सर्वांचं स्वागत करतो आणि विशेष करून या ठिकाणी गुरुच्या शिष्याचं प्रबोधन प्रवचन कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी संपूर्ण झाली. तो लाभ आपल्याला घेता आला. मी महाराजांना मनापासून मलठणकरांच्या वतीनं, भैरवनाथ उत्सव समितीच्या वतीनं आणि गायकवाड परिवाराच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि म्हणून नरके आपल्याला विनंती आपल्या महाराजांना या ठिकाणी सन्मानित करायचे. मी विनंती करतो आमचे मार्गदर्शक सर्वांनी माझे सभापती माणिक रावजी केसर साहेब आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यानंतर सन्मानित करायचे. शहराच्या शिरूर तालुक्याचे आदर्श व्यक्तिमत्व आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक
सन्माननीय माजी सभापती आदरणीय शारदाताई भेटू आपल्याला विनंती आपण पुढे बाजूला यायचंय आणि हे गावचे सुपुत्र आदरणीय स्वागत थोडं आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान देण्यासाठी यायचंय. प्राचार्य आणि त्यांना आपल्या हस्ते सन्मानित करायचंय. सन्माननीय सदस्य आमचे मार्गदर्शक गुरुजींच्या बरोबरच्या काळामध्ये त्यांनी आपली सेवा केली तुकाराम मोहोळ गुरुजी आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. जाधव मामा यांना या ठिकाणी आपल्या हस्ते सन्मानित करायचंय. मामांना संजय महाराज रेणुकर यांना सन्मानित करण्यासाठी विनंती आपण संजय महाराज रेणुकर यांना या ठिकाणी विनंती करतो काय नाव शंकर गायकवाड करण्यासाठी सन्माननीय बाळासाहेब भुजबळ आपल्याला हरिभक्तपरायण बोराडे महाराज यांना सन्मानित करण्यासाठी पंत दगडीच्या भाजी लोकशाहीचा चौथा स्तंभ सन्मानित पत्रकार साहेब मिळवले साहेब आपल्या हस्ते गुरुजींना या ठिकाणी सन्मानित करायचंय. विलास महाराज जगताप पण या ठिकाणी यायचंय आणि भैरवनाथ मंदिर पुजारी दादा अटकर आपला या ठिकाणी परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल आणि स्टेज व्यवस्था त्या पिढीमध्ये कुठेतरी आमच्यावर संस्कार करून गेलेले आहेत म्हणून आज आपण थोडंच तरी संस्कारित आहोत असं म्हटलं तर वावरू घालणार नाही. या अनुषंगाने आलेले सर्व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सगळ्या महाराजी गायकवाड गुरुजी त्यांची जोडी सुरू झाली आणि आपल्या माझ्या भूमीमध्ये जोडलेल्या कार्यक्रमात घेतला आणि आपल्या सगळे तुम्ही बाबा कुठे पाहुणे येते धन्यवाद मानतो. खरंतर गुरुजींचा शिष्य ज्यांनी विविध सेवा या ठिकाणी केली त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा या ठिकाणी केलेली आहे. कारण गुरुजींनी आयुष्यभर खरं आपल्या गावाची सेवा केलेली आहे. गुरुजी असतील, आबा गुरुजी असतील, दिवसकर गुरुजी असतील, मोर्चे गुरुजी ही सगळ्या मंडळींच्या खाण्याला खाना लावून आणि गुरुजींचे वडील बंधू मास्तर आणि सोन्या गुरुजी असे आदर्श मास्तर खरं आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये फोन केलेले त्याचा अभिमान गुरुजींना या परिवाराचे अतिशय जवळचे स्नेही म्हणून आपण या ठिकाणी येते त्यांचे खूप फायदे झाले आहेत. परिवाराने घरापासून घ्यायला येतो झाला मी अनेक वर्षापासून या गावाला माझा संबंध अनेक गोष्टींची या गावाला फार मोठी पाहिजे प्रत्येक जणा परंतु त्यांच्याच पंक्तीत असणारी माझ्या नात्यातले माझे मेवणे गायकवाड गुरुजींच्या पुढे स्मरणाला मळ्यात राहतो त्या अभिनय गुरुजींचं मी गावाला लागून हे अतिशय आदर्श आणि आज आपण पाहतोय पुढच्या पिढ्या सगळ्या बिघडून झाले आणि मग गुरुजींना मी म्हणलं आता गुरुजी तुम्ही गट शिक्षणाधिकारी आम्हाला तुम्हाला करायचं ते म्हणजे नाही माझा तर कुठेच थांब फक्त एक काळ होता
ते आले की आम्हाला असं वाटायचं फार जवळचं भूमिका आहे आणि काही त्यांच्यासाठी वेगळं करायला लागायचं नाही. महाराजांना पाकिट द्यावं लागतं, आजही त्यांनी घेतलेलं नाही. समाजात अशी माणसं तयार आहेत. आज अनेक महाराज मी पाहतो, ती पुन्हा एकदा मी आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी सगळ्यात प्रथम आलेल्या सर्व उपस्थितांचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि जागेवर येणारे